सो हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण एक मॉक टेस्ट सिरीज रन करत आहोत चॅनलवर. फ्री मॉक. आपले पूर्ण सेक्शनल सब्जेक्ट्स कव्हर झालेले आहेत. आता ही आपली फुल लेंथ मॉक राहणार आहे आणि याचं PDF मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे टेलिग्रामवर. ज्यांनी अटेम्प्ट नसेल केली तर याला डाउनलोड करून घ्यायचं, आपलं OMR शीटमध्ये याला अटेम्प्ट करायचं आणि सपोज तुमचं स्कोर 100+ रेंजमध्ये आहे, इट इज अ व्हेरी गुड स्कोर, आणि 80 to 90च्या रेंजमध्ये आहे, इट इज ऑल्सो वन ऑफ द, आपण म्हणू शकतो की ठीक आहे, चांगला स्कोर आहे, ठीक आहे, पण त्याच्यात थोडं कमी आहे, आपण म्हणू शकतो 70 पर्यंत आहे. तर थोडं जे आहे तुमचं रिव्हिजन थोडं इम्प्रूव्ह करून घ्या, कारण की आता खूप कमी दिवस राहिले आहेत फॉर द म्हणजे एक्झामसाठी. सो हे झालं काही पॉईंट्स. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की टाईम लावून टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. त्याचबरोबर एक पॉईंट सांगायचं राहिलं होतं की आम्ही आमच्याकडून PYQची बुकलेट आणलेली आहे, काही मुलांनी परचेस केली आहे. ज्या मुलांना घ्यायची असेल ते घेऊ शकतात. त्याची एक सॅम्पल व्हिडिओ मी तुम्हाला शो करून घेते आणि त्याच्यानंतर आपलं जे मेन डिस्कशन आहे त्याच्याकडे आपण वळूया. ठीक आहे. सो पहिल्या क्वेश्चनकडे जाऊ. बघा, मी या मॉकमध्ये दोन्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही याच्यात क्वेश्चन्स आणलेले आहेत. तुम्ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये पण ही मॉक अटेम्प्ट करू शकता किंवा नंतर PDF डाउनलोड करून पण आन्सर्स देऊ शकता. ठीक आहे. तर सर्वात पहिला क्वेश्चन आहे की हु अमॉंग द फॉलोइंग वॉज द एन्शियंट रूलर, ज्यांनी ही सर्व टायटलला अज्युम केलं होतं. कुठले टायटल्स होते तुम्हाला सांगायचे आहेत. आता हे एन्शियंट हिस्ट्री जेव्हा आपण मॅरेथॉन लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं त्याच टाइमला आपण हे सर्व बघितलं होतं. तो कोण आहे ते किंग? ते आहे महेंद्रवर्मन वन. ठीक आहे. हे सर्व किंग मधून आहे. कुठले किंगडम जे आहे तुम्हाला हे पण माहित राहायला पाहिजे. हे आहे सर्व पल्लवा रूलर. ठीक आहे, पल्लवा किंग. सो डन झालं. पहिला आन्सर काय आहे? महेंद्रवर्मन वन. याने तिने ही पुस्तक लिहिली आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया आता. ठीक आहे. फाहिन द चायनीज पिलग्रम ट्रॅव्हलर टू इंडिया ड्युरिंग हुज रिझिम. ठीक आहे. ह्या क्वेश्चन आपण मॅरेथॉनमध्येच डिस्कस केलेला आहे. सांगा कोण आहे? समुद्रगुप्त आहे, चंद्रगुप्त सेकंड आहे, कुमारगुप्त वन आहे, स्कंदगुप्त वन आहे. सॉरी, स्कंदगुप्त आहे. कोण आहे हे? ठीक आहे. ही वॉज नन अदर दॅन कोण? चंद्रगुप्त सेकंड. फाहिन कोण होता? फाहिन जो होता ते एक बुद्धिस्ट मॉन्क होते, ज्यांनी चंद्रगुप्त सेकंडच्या टाइम पिरियडमध्ये इंडियामध्ये एंटर केलं होतं. चंद्रगुप्त सेकंडलाच आपण विक्रमादित्य असं पण म्हणलं जाते. कुठला एम्पायर येते? हे गुप्ता डायनेस्टी. डन. सेकंड क्वेश्चन. ठीक आहे. आता त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चनकडे जाऊया की हु फाउंडेड अ न्यू सिटी ऑफ ऑन अ साउथ बँक ऑफ अ ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर कृष्णा, आणि अँड हु वॉज द एजंट ऑफ अ डेटी ऑफ हुम ऑल द लँड ऑफ अ कृष्णा वॉज बिलॉंग. ठीक आहे, सांगायचं आहे आपल्याला कोण आहे ते. अमोघ वर्षा वन, बाला सेकंड, हरिहर वन आणि प्रताप रुद्र सेकंड. कोण आहे ते? ही वॉज नन अदर दॅन हरिहर वन. कुठली आहे ही प्लेस? ते आहे विजयनगर एम्पायर. आपल्याला माहिती आहे विजयनगर एम्पायर सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते. सो विजयनगर एम्पायर कुठल्या रिव्हरच्या इथे बनवलेला आहे? ती बनवला आहे रिव्हर कृष्णाच्या ट्रिब्युटरी. कुठली ट्रिब्युटरी आहे ती? तुंगभद्रा रिव्हर. त्याच्या बँकवर विजयनगर एम्पायर बनवलं जायचं. ठीक आहे. आणि कुठल्या किंगनी स्टार्ट केलं होतं? ते हरिहर वन होते. त्याच्यानंतर आपलं विजयनगर एम्पायर मधला मेजर किंग कोण होते? ते होते कृष्णदेवराया. ठीक आहे, हे पण आपल्याला माहित आहे. इथं हे जे बाला सेकंड आहे ते होसल्य किंग होते किंगडमचे. इथे दिलेलं आहे प्रताप रुद्र. ते कुठल्या किंगडमचे किंग होते? ते होते ककतिया डायनेस्टीचे. ठीक आहे. आणि अमोघ वर्ष माहिती आहे सर्वांना. ठीक आहे, राष्ट्रकुटा डायनेस्टी. झालं 3 क्वेश्चन
अँशियंटचे होते. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आलाय, हु ऑर्गनाइज अ मार्च ऑन अ तंजूर कोस्ट टू ब्रेक अ सॉल्ट लॉ. ठीक आहे. सॉल्ट लॉला आपण काय म्हणतो? सॉल्ट लॉ कोणी ब्रेक केलं होतं ते आपल्याला सांगायचं आहे. सॉल्ट लॉ, दांडी मार्च. ठीक आहे. DI. ओके. दांडी मार्च म्हणतो त्याला. कोणी स्टार्ट केलं होतं? इनिशिएट कोणी केलं होतं? गांधीजींनी इनिशिएट केलं होतं. ठीक आहे. आणि दांडी मार्च कुठल्या मुवमेंटचं पार्ट आहे? ते आहे आपलं सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. ओबिडियन्स मुवमेंट. ठीक आहे. या मुवमेंटचा पार्ट आहे. आता हा PYQ मध्ये पण तुम्ही बघितलं असेल. 2024चा क्वेश्चन तुम्ही क्वेश्चन पेपर चांगल्याने अनालाइज केलं असेल आणि बघितलं असेल. तर एक आपलं क्वेश्चन आलं होतं मॅच द पेअर्सचं. ठीक आहे. त्याच्याच अकॉर्डिंग त्याच टॉपिकवर हा क्वेश्चन आहे. तर मला वाटते तुमच्याकडून सर्वांनी हा आन्सर राईटच दिला असेल. तर आन्सर आहे आपला C. राजगोपालाचारी. ठीक आहे. आता हे जे होते हे या पर्सन बद्दल एक थोडं माहिती देऊन देते. विओ चिदंबरम पिल्लाई हे स्वदेशी मुवमेंटचे लीडर होते. ठीक आहे. स्वदेशी मुवमेंटच्या टाइम पिरियडमध्ये यांचा मेजर रोल आलेला होता. के कामराज कोण होते? ते पोस्ट इंडिपेंडन्स टाइम पिरियडमध्ये मेजरली त्यांचा रोल राहिला आहे. आणि ॲनी बेसेंट कोणतं? होम रूल मुवमेंट. ठीक आहे. इझी आहे. होम रूल मुवमेंट 2 होते. ठीक आहे. ऑल इंडिया होम रूल मुवमेंट आणि एक होम रूल मुवमेंट. ठीक आहे. कोण कोण? तिलक आणि ॲनी बेसेंट वॉज द इन्वॉल्ड पर्सन. झालं. आता हु बिगेन अ दांडी मार्च विथ विच ऑफ द फॉलोइंग बिगेन विथ अ दांडी मार्च. दांडी मार्च आत्ताच आपण बघितलं सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. इझी आहे. कोणत्या टाइम पिरियडमध्ये? 1930च्या टाइम पिरियडमध्ये. कोणी स्टार्ट केली होती? महात्मा गांधींनी स्टार्ट केली होती. ठीक आहे. आता अदर मुवमेंट, होम रूल मुवमेंट कधीचं होतं? 1916 टू 1918चा टाइम पिरियड होता. नॉन कॉपरेशन मुवमेंट 1920s टू 22चं टाइम पिरियड होतं. क्विट इंडिया मुवमेंट लास्टला 1942च्या टाइम पिरियडमध्ये. ठीक आहे. झालं. इझी आन्सर होतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6, विच ऑफ द फॉलोइंग आर ऑर वेअर द रिकमेंडेशन ऑफ अ नेहरू रिपोर्ट. ठीक आहे. नेहरू रिपोर्टवर 2024मध्ये पण प्रश्न आलेला आहे. सो आपल्याला नेहरू रिपोर्ट चांगल्याने माहिती पाहिजे. आता कुठले कुठले पॉईंट डिस्कस केलेले होते ते पण सांगा. ठीक आहे. काय आहे आन्सर? कंप्लीट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया, जॉईंट इलेक्टोरेट विथ रिझर्वेशन सीट्स फॉर द मायनॉरिटी, प्रोव्हिजन फॉर द फंडामेंटल राईट. तर आन्सर काय आहे आपलं? ओनली 2 and 3 वेअर डिस्कस. दॅट इज जॉईंट इलेक्टोरेट डिस्कस केलं होतं आणि फंडामेंटल राईटचे प्रोव्हिजन डिस्कस केलेले होते. ठीक आहे. कंप्लीट इंडिपेंडन्स नव्हतं मागितलं त्यांनी मागितलं होतं डॉमिनियन स्टेटस. आलं? आठवलं 2024चं PYQ? नाउ क्वेश्चन नंबर 7. Aruna Asaf Ali was a major women organizer under which movement? ठीक है. अरुणा असफ अली. सिविल डिसोबिडियंस, नॉन कॉपरेशन, क्विट इंडिया, स्वदेशी. So Aruna Asif Ali, she was a person who was majorly associated with the क्विट इंडिया movement. ठीक आहे. अंडरग्राउंड ऍक्टिव्हिटीज त्यांनी प्रमोट करायचे. ठीक आहे. त्याचबरोबर या पर्सन बद्दल जेव्हा आपण वाचतो तर तुम्हाला माहिती पडेल की शी ऑल्सो होस्ट अ इंडियन फ्लॅग ॲट गोवालिया टँक मैदान ॲट बॉम्बे. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच. ठीक आहे. बेसिकली इट वॉज रिलेटेड टू रिवॉल्ट ऑफ 1857. ठीक आहे. तर कानपूर नानासाहेब भागपट, शाहमल, मथुरा कदम सिंग, फैजाबाद मौलवी अहमदुल्ला. ठीक आहे. आन्सर काय आहे? सी. ठीक आहे. मधुरा करमसिंग येत नाही याच्यामध्ये. मधुरा देवी सिंग येते इथे बेसिकली. ठीक आहे. सो डन, आन्सर झालं. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघू. कोणी हा न्यूजपेपरला स्टार्ट केलं होतं? डेडिकेटेड एंटायरली टू द सोशलिझम. भगतसिंग, लाला हरदयाल, श्रीपद अमृत डांगे, सोहम सिंग बक्का. ठीक आहे.
तर कोण होते हे? सोशलिस्ट न्यूजपेपर वॉज बेसिकली स्टार्टेड बाय श्रीपद अमृत डांगे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे सोशल रिफॉर्मरवरून वर प्रश्न विचारला जातात, त्यालाच आपण समाजसुधारक म्हणतो. तर ठीक आहे, सर्वांना माहिती आहे, चांगल्याने कव्हर केलं असेल. एमपीएससीचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो त्याच्यामध्ये आपण श्रीपद अमृत डांगे यांच्याबद्दल वाचतो तेव्हा आपण हा टॉपिक म्हणजे हा पॉईंट कव्हर करतोच. ठीक आहे. हु वॉज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ अ सिव्हिल सर्व्हिसेस इन अ ब्रिटिश इंडिया. ठीक आहे, कोणी सिव्हिल सर्व्हिसेस इन ब्रिटिश इंडिया. आणि येस, काही पॉईंट्स इथले सांगून देते मी. इथे जे आहेत बघा, लाला हरदिया गदर पार्टी, गदर मुवमेंटच्या टाइममध्ये. ठीक आहे. सोहम सिंग बक्का, ते पण गदर जे मुवमेंट होती त्याचे फाउंडर राहिलेले आहेत. ठीक आहे. भगतसिंग सर्वांना माहित आहे. दोन एक होते, एक एक्स्ट्रीमिस्ट होते. ठीक आहे, एक मॉडरेट्स होते. आणि मग लेटर फेजमध्ये काही रिव्हॉल्युशनरी ॲक्टिव्हिटीज करणारे काही रिव्हॉल्युशनरी लीडर्स होते. तर भगतसिंग रिव्हॉल्युशनरी लीडर्समधून येतात. मग हु इज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ अ सिव्हिल सर्व्हिसेस कोण होते? ही वॉज नन अदर दॅन लॉर्ड कॉर्नवॅलिस. ठीक आहे, त्यांनी गव्हर्नर जनरल राहिले आहेत ब्रिटिश टाईममध्ये 1786 टू 1793च्या टाइम पिरियडमध्ये. बेसिकली ही वॉज अ पर्सन ज्यांनी परमानंट सेटलमेंट पण इस्टॅब्लिश केली होती. सर्वांना माहिती आहे 3 टाईप ऑफ सेटलमेंट असतात. ठीक आहे, एक होतं जमीनदारी. ठीक आहे, दुसरं होतं एक जमीनदारी सिस्टीम. आय जस्ट मला नेहमी यांच्या 3चे नाव विसरून जाते, पण ज्यांना माहिती असेल एकदा कमेंटमध्ये सांगून द्या. 3 टाईपचे सिस्टीम मेजरली इंट्रोड्यूस झाले होते. त्याच्यामधलं एक जमीनदारी सिस्टीम होतं आणि त्याच्यानंतर मग हेच आहे परमनंट सिस्टीम वॉज वन ऑफ इट पार्ट. आणि यांनी खूप सारे सिव्हिल सर्व्हिसेस रिफॉर्म पण आणले होते लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी. आणि अलॉंग विथ धिस यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे त्याला पण इस्टॅब्लिश केलं होतं. बेसिकली त्याचं फ्रेमवर्क दिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर रामकृष्ण गोपाल भांडेकर अँड माधव गोविंद रानाडे कॅरी आउट द रिलिजियस रिफॉर्म इन महाराष्ट्र थ्रू. ठीक आहे, कुठल्या मुवमेंटशी ते असोसिएट होते? प्रार्थना सभा, अमित्य सभा, थिओसॉफिकल सोसायटी, ब्राह्मो समाज. तर हे दोन्ही पर्सन जे होते ते बेसिकली बिलॉंग्स टू द प्रार्थना समाज. ठीक आहे, प्रार्थना समाजच्या वेनी त्यांनी रिलिजियस रिफॉर्म आणलं होतं महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, प्रार्थना समाज. आणि आता इथे बघा, अमित्य सभा कोणी आणली होती? राजा राम मोहन रॉय. ठीक आहे, कुठे? बेंगॉलमध्ये. ठीक आहे, थिओसॉफिकल सोसायटी लीड बाय, इट वॉज बेसिकली लीड बाय ॲनी बेसेंट. ब्रह्मो समाज वॉज ऑल्सो इन बेंगाल. ठीक आहे. नंतर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट पंडिता रमाबाई. ठीक आहे, पंडिता रमाबाईबद्दल आपल्याला स्टेटमेंट सांगायचे आहेत. सो शी वॉज अ इम्पॉर्टंट वुमेन सोशल रिफॉर्मर इन फ्रॉम महाराष्ट्र, स्टार्टेड Sadhan for widows. Amar Jibha was the first autobiography written by the Indian woman, and she started a Vidya Vivaha Uttejan Mandal. उत्तेजक मंडळ. ओके, तो कुठले पॉईंट्स करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचे आहे. सो आन्सर आहे 1 and 2 इज ओनली द करेक्ट पॉईंट. ठीक आहे, शी वॉज अ प्रोमिनंट लीडर. पंडिता रमाबाई महाराष्ट्राचे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय सारडा सदन पण त्यांनी इस्टॅब्लिश केला होता. हावेवर हे अमर जीवन हे जे आहे ते राससुंदरी देवी यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, नॉट बाय पंडिता रमाबाई. आणि त्याचबरोबर इथे दिलेलं आहे की शी स्टार्टेड धिस मंडळ, पण याचा आन्सर आहे बेसिकली शी डझंट स्टार्टेड. ठीक आहे, याचं एकदा चेक करा हे कोणी स्टार्ट केलं होतं. ओके, रेस्ट ऑफ द मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 13. हू फ्रॉम इंदोर बिकम द संघ चालक ऑफ इंदोर ब्रांच इन 1940 आफ्टर डॉक्टर हेगडे वर डेड ड्युरिंग अ लॉयल्टी टू भारत अँड अ काँग्रेस. ठीक आहे, ही वॉज नन अदर दॅन विनायक सीताराम सरवटे. ठीक आहे, डन आन्सर. आता या पर्सनबद्दल लास्ट इयर पण प्रश्न विचारलं होतं. ठीक आहे, या लीडरबद्दल. तर
ऑफ इंदोर ब्रांच, हां ऑफ इंदोर ब्रांच कशाची ब्रांच हे इथे मेन्शन नाही आहे. ठीक आहे, तर ब्रांच ऑफ RSS इथे लिहायचं होतं मला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ओके, हे एक पॉईंट इथे राहून गेलं. ठीक आहे, नंतर क्वेश्चन नंबर 14, विच रूलर फाउंडेड द सिटी ऑफ आग्रा? सिकंदर लोधी, अकबर, फिरोजशाह तुगलक, शहाजहान. आपण कव्हर केलेला आहे मॉडर्न हिस्ट्रीच्या टाइममध्ये, सॉरी मिडिवल हिस्ट्रीच्या मॅरेथॉनमध्ये. कोण आहे ते? ही वॉज नन अदर दॅन सिकंदर लोधी. ठीक आहे, यांनी लोधी डायनेस्टी ला बिलॉंग करत होते आणि त्यांनी आग्रा ही सिटी फाउंड केलं होतं. त्याचबरोबर अकबर जे होते हवेवर त्यांनी एक्सपांड केलं होतं मग आग्राचं एम्पेरर. आणि मग परत फिरोजशाह तुगला बेसिकली वॉज अ पर्सन असोसिएटेड विथ दिल्ली आणि फिरोजाबाद. ठीक आहे, हे या प्लेसशी असोसिएटेड आहे. आणि शहाजहान यांनी ताजमहल बनवलं होतं आग्राला. ठीक आहे, झालं. डॉक्टर आत्माराम पांडुरंग ताखडकर वॉज अ फादर ऑफ विच वुमन अमॉंग द फर्स्ट महाराष्ट्रीयन वुमेन टू गो टू द ब्रिटन फॉर द एज्युकेशन? ठीक आहे, कोणाचे फादर होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग ताखडकर, ज्यांची म्हणजे डॉटर जी होती ती फर्स्ट अशी वुमेन झाली महाराष्ट्रामधून ज्यांनी एज्युकेशन बेसिकली ब्रिटनमधून घेतलं. तर ते होते रुक्मणाबाई. ठीक आहे, दिस वॉज द आन्सर. तिने हे जे पर्सन होते याच्या रिलेटेड, ही जी पर्सन होती हिच्या रिलेटेड UPSCने पण एक प्रश्न विचारलं होतं. ठीक आहे, जी UPSC एस्पिरंट असेल त्याला यांच्याबद्दल चांगल्याने माहिती असेल. रुक्माबाई एक केस म्हणून एक प्रश्न आलेलं होतं. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात ठेवायचं रुक्माबाईबद्दल, शी वॉज अ फर्स्ट, म्हणजे फर्स्ट नाही म्हणू शकत पण पायनर होती, फिमेल डॉक्टर होती. ठीक आहे, आणि डन. मूव्हिंग टू द नेक्स्ट, विच मराठा किंग पोएट कंपोज द हिरोइक एपिक शिवभारता? कोणी लिहिली होती? छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे, त्याच्यानंतर मलोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी शहाजी. ठीक आहे, कोण होते ते? आन्सर आहे छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे, यांनीच ही लिहिली होतं, कंपोज केलं होतं. क्वेश्चन इज लॉंगेस्ट रिव्हर सांगायची आहे युरोपची. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे की 2024मध्ये USCची लॉंगेस्ट रिव्हर विचारली होती. तर आता आपल्याला युरोपची पण माहिती राहायला पाहिजे, काय माहिती प्रश्न येऊन जाईल. तर आन्सर काय आहे? वोल्गा रिव्हर. ठीक आहे, वोल्गा इज अ लॉंगेस्ट रिव्हर ऑफ युरोप. दानुबे सेकंड लॉंगेस्ट आहे. ठीक आहे, राईन इज स्मॉलर दॅन दिस, आणि नाईल तर आपल्याला माहिती आहे आफ्रिकामध्ये फ्लो होते. ठीक आहे, आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग माउंटेन इज नॉट अ पार्ट ऑफ अ ईस्टर्न घाट? ठीक आहे, आपण इंडियन मॅपिंगचा व्हिडिओ कव्हर केला आहे, त्याच्यामध्ये मी स्वतः जे माझे हँडमेड नोट्स आहेत तुम्हाला माहिती असेल तर काय आहे त्याच्यामध्ये मी मेन्शन केलं होतं, एक फिगर ड्रॉ केलं होतं. त्याच्यामध्ये इकडे ईस्टर्न घाट्स आणि वेस्टर्न घाटच्या साईडला कुठले कुठले रिव्हर्स फ्लो होतात ते मी चांगल्याने मेन्शन केलं होतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला तो फिगर आठवला असेल आणि तुम्ही चांगल्याने वाचला असेल. तर तुम्हाला माहिती पडेल शिवरोय, जवाडी आणि थर्ड कुठला आहे? नन्नामला हिल. हे तीनही ईस्टर्न घाटचे पार्ट आहेत. फक्त अन्नामलाई हिल जी आहे इट इज नॉट पार्ट ऑफ द ईस्टर्न घाट, बेसिकली इट इज अ पार्ट ऑफ अ वेस्टर्न घाट्स. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर आयलँड हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज अ इंडियाज फर्स्ट आयलँड डिस्ट्रिक्ट? ठीक आहे, लिटिल अंदमान आयलँड, बॅरन आयलँड, मंजुली आयलँड आणि उमानंदा आयलँड. कुठला आहे ते? आहे मंजुली आयलँड. मंजुली आयलँड बेसिकली कुठं आहे लोकेटेड? इट इज लोकेटेड ॲट द ब्रह्मपुत्रा रिव्हर इन आसाम. ठीक आहे, आणि हे 2016मध्येच डिक्लेअर झालेलं होतं. आणि लिटल अंदमान आयलँड कुठं आहे? लिटल अंदमान आयलँड आणि बेरन आयलँड हे दोन्ही जे आहे अंदमान आणि निकोबारचे पार्ट आहे. ठीक आहे, आणि हे उमानंद आयलँड इज बेसिकली पार्ट ऑफ आसाम. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आज करेक्ट सांगायची आहे रिगार्डिंग UN कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीज? ठीक आहे, याच्या रिलेटेड एक प्रश्न आला होतं 2024ला की एक 4 पॉईंट्स दिले होते, म्हणजे 4 ऑप्शनमध्ये. इथे एक पॉईंट होता रिगार्डिंग अ नॉटिकल माइंड. ठीक आहे, समथिंग पॉईंट होतं, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण एक नॉटिकल माइंड रिलेटेड होतं की एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन होतं वाटते, असं काही होतं की किती डिस्टन्स असतो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन
ची बॉर्डर 12 नॉटिकल माईल या 24 नॉटिकल माईल असं काही प्रश्न होतं. त्याच्याच रिलेटेड जर आपण डीपली जेव्हा अनालाइज करतो तर त्या टाइमला आपल्याला माहीत राहायला पाहिजे की UN क्लॉज ऑफ सी काय राहायला असते. ठीक आहे, कारण की त्याच्या अंडरमध्येच आपण हे नॉटिकल माईनवाला कन्सेप्ट येते, एक डिस्टन्स बेसिकली. ठीक आहे, सो काय आहे आन्सर सांगायचं आहे आपल्याला. 1, 2, 3 इज करेक्ट और 1 and 2 इज करेक्ट, 2 and 4 इज करेक्ट, 1, 3 and 4 इज करेक्ट. तर आन्सर काय आहे याचा? आन्सर आहे 2 and 4 इज ओनली करेक्ट पॉईंट. दॅट इज UN क्लॉज ऑफ सी जे आहे टू टेक अ डायरेक्शन ऑथराइज करते UN काउन्सिलला. ठीक आहे, UN काउन्सिलला ती ऑथराइज करत नाही. ठीक आहे, सो फर्स्ट इज द इनकरेक्ट वन. सेकंड काय आहे, UN क्लॉज ऑफ सी च्या इथे दिला आहे डिफाईन कंटिन्युअस झोन अँड हॅज इट स्पेसिफिक फंक्शन. ठीक आहे, हे पॉईंट करेक्ट आहे. कंटिन्युअस झोन 24 नॉटिकल माइल असतो. ठीक आहे, डिस्टन्स. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की बोथ US अँड इंडिया हॅज रॅटिफाय UN क्लॉज ऑफ सी. ठीक आहे, तर इट इज अ रॉंग स्टेटमेंट. US हॅज नेवर रॅटिफाय द UN क्लॉज ऑफ सी. त्याच्यानंतर आहे UN क्लॉज ऑफ सी गॅरंटेड राईट टू द लँडलॉक स्टेट. सो इट इज अ करेक्ट पॉईंट. ठीक आहे, डन. 2 and 4 इज द करेक्ट पॉईंट. मग आयडेंटिफाय द टाइप ऑफ ड्रेनेज पॅटर्न ऑन द फॉलोइंग बेसिस. ठीक आहे, इथे 4 टाईप दिलेले आहेत. पॉईंटमध्ये सांगायचं आहे, क्वेश्चनला डिस्क्राईब करत आहे. इट रिप्रेझेंट अ कॉमन पॅटर्न ऑफ अ स्ट्रीम अँड अ ट्रिब्युटरीज. ठीक आहे, इट ऑकर इन अ युनिफॉर्म रॉक टाइप अँड अ रेग्युलर स्लोप. On the map of aerial photography, it appears like a veins of a leaf. Small stream join the main stream at a acute angle. ठीक आहे, तर आन्सर काय आहे? सो बेसिकली हे डिस्क्राईब करताय डेंट्रिक पॅटर्नला. ठीक आहे, इथे काय असते, रेडियलमध्ये काय असते, स्ट्रीम बेसिकली रेडिएट होतात फ्रॉम अ सेंट्रल पॉईंट. एक सेंट्रल पॉईंट असते, तिथून मग स्ट्रीम रेडिएट होतात. ठीक आहे, त्याला आपण रेडियल म्हणतो. इथे हे जे आहे डेंट्रिक आपण आताच बघितलं. आणि थर्ड आहे ट्रेलिस. आता या पॅटर्नमध्ये काय असते, रेक्टँग्युलर पॅटर्न असते इन अ फोल्डेड टेरेन. ठीक आहे, समवॉट रेक्टँग्युलर पॅटर्न राईज होते इन अ फोल्डेड टेरेन. आणि सेंट्रिपिटलमध्ये काय असतं, बेसिकली स्ट्रीम कन्वर्ज होतात टुवर्ड अ सेंट्रल डिप्रेशन. त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ड्रेनेज. ठीक आहे, दस आपला आन्सर आहे ड्रेनेज पॅटर्न. कुठला आहे ते, ॲक्यूट अँगलच्या फॉर्ममध्ये वेन्स लाईक म्हणजे वेन्स असतात लिव्हजवर, असं टाईपचं पॅटर्न अपियर होतो, त्याला आपण म्हणतो डेंट्रिक. The total fertility rate in Indian economy is defined as. ठीक आहे, टोटल फर्टिलिटी रेट बद्दल आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, काय आहे आन्सर? आन्सर इज नन अदर दॅन ऑप्शन नंबर डी. द एव्हरेज नंबर ऑफ अ लाईव्ह बर्थ ऑफ अ वुमेन वुड हॅव बाय द एंड ऑफ अ चाइल्ड बिअरिंग एज. ठीक आहे, चाइल्ड बिअरिंग एजच्या अंडरमध्ये त्याने पर्टिक्युलर वुमेन किती एव्हरेज नंबर ऑफ चिल्ड्रनला बर्थ देऊ शकते, त्यालाच आपण टोटल फर्टिलिटी रेट असं म्हणतो. ठीक आहे, इथे सेकंड पॉईंट आहे डेट रेट मायनस बर्थ रेट मायनस डेट रेट, त्याला आपण का म्हणतो? बेसिकली इट इज नॉट अ डेफिनेशन. ठीक आहे, डेट बर्थ आणि डेट मायनस टोटल फर्टिलिटी रेट याला आपण कन्सिडर करत नाही. द नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न टू द वुमेन इन द लाईफ टाईम इन अ गिवन पॉप्युलेशन. आणि दिस इज ऑल्सो नॉट अ TRF. अँड हा जो पॉईंट आहे, चिल्ड्रन बॉर्न पर 1000 पर पीपल इन अ पॉप्युलेशन इन अ इयर. ठीक आहे, त्याला आपण क्रूड बर्थ रेट असं डिफाईन करतो. इथे काय दिलेलं आहे, ॲल्युमिनियम इज द मॅन्युफॅक्चर फ्रॉम. ठीक आहे, हा इझी क्वेश्चन आहे सायन्स अँड टेकमधलं. ठीक आहे, काय आहे आन्सर? कॉपर ओर, बॉक्साईट ओर, मायका ओर और मॅग्नेशियम ओर. तर आन्सर आहे बॉक्साईट ओर. ठीक आहे, द मोस्ट मिनरलाइज रॉक सिस्टीम इन इंडिया. कडप्पा, धरवाड, गोंडवाना आणि विद्या. कुठली रॉक सिस्टीम आहे? ठीक आहे, तर आन्सर काय आहे? मोस्ट मिनरलाइज. ठीक आहे, कुठे सर्वात जास्त मिनरल्स मिळतात ते आहे आपली कुठली? ते आहे आपली धरवाड सिस्टीम. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. कडप्पा सिस्टीममध्ये जर बघितलं कुठले कुठले लाईमस्टोन्स मेनली दिसून येतात, तिथं कडप्पामध्ये आपल्याला कुठले कुठले मिनरल्स दिसून येतात ते आहे लाईमस्टोन. ठीक आहे, एक बेस्ट एक्झाम्पल आहे. गोंडवानामध्ये मेजरली कोलचं डिपॉझिशन दिसून येते आणि विद्या रेंजमध्ये आपल्याला सँडस्टोन आणि लाईमस्टोन हे दोन्ही टाईपचे स्टोन्स जे आहेत या मिनरल्स जे आहेत ते मिळतात. ठीक आहे, त्याचबरोबर धरवाड सिस्टीमबद्दल एक पॉईंट लक्षात ठेवा. धरवाड सिस्टीम मेजरली कर्नाटका प्लेस. ठीक आहे, झारखंड अँड ओडिसा या रिजनमध्ये मिळतात. ठीक आहे, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 25.
क्वेश्चन नंबर 25 मध्ये दिला आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे, असर्शन अँड रिझनिंगचा क्वेश्चन आहे. गोंडवाना सिस्टम ऑफ अ रॉक प्रोव्हाइडेड 95% ऑफ अ कोल इन इंडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं रिझन दिलं आहे की मोस्ट ऑफ द फेरस अँड नॉन फेरस मिनरल आर असोसिएटेड विथ द धरवार रॉक सिस्टीम. ठीक आहे. असर्शन अँड रिझनचा क्वेश्चन आहे. तर आन्सर काय आहे याचं? बोथ ए अँड म्हणजे असर्शन आणि रिझन दोन्ही करेक्ट आहे. हाऊएव्हर रिझन जो आहे इट इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ अ असर्शन. ठीक आहे. आता बघा, गोंडवाना सिस्टीममध्ये 95% ऑफ इंडियन कोल तर मिळते. ठीक आहे. बेसिकली झारखंड, ओडिसा, छत्तीसगडवाल्या रिजनमध्ये गोंडवाना सिस्टीम ऑफ रॉक दिसून येते. धारवाड सिस्टीम बद्दल जर बघितलं, इथे जे दिलाय ना सेकंड पॉईंट, तर हा पॉईंट तर करेक्ट आहे. हाऊएव्हर कोलचं असोसिएशन आणि गोंडवानाचं असोसिएशन, ठीक आहे, तर करेक्ट आहे. पण इथे धारवाडचं असोसिएशन आणि गोंडवाना सिस्टीमचं असोसिएशन हे पर्टिक्युलर रिझन आपण म्हणू नाही शकत फॉर दिस. ठीक आहे. दॅट्स वाय आन्सर इज बी. 2011च्या सेन्सस बद्दल विचारलं आहे. व्हॉट वॉज द सेक्स रेशिओ? ठीक आहे. रिपोर्टेड बाय अ स्टेट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. 2021च्या सेन्ससवर आपल्याला 2011च्या सेन्ससवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. हा आन्सर सर्वात इझी आहे क्वेश्चन. ठीक आहे. आन्सर काय आहे आपलं? 929 इज द आन्सर. सेन्सस 2011. ठीक आहे. कुठली स्टेटला जे आहे पॉप्युलेशन हायेस्ट डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन पर किलोमीटर स्क्वेअर, ठीक आहे, सांगायचं आहे. आन्सर काय आहे? इट वॉज नन अदर दॅन इट इज गोवा. ठीक आहे. आय थिंक आन्सर इज झारखंड या गोवामध्ये एक आन्सर आहे. प्लीज या क्वेश्चनला क्रॉस व्हेरीफाय करून तुम्ही एकदा करेक्ट आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करून घ्याल. ठीक आहे. नाव कमिंग टुवर्ड द रुरल सेटलमेंट आर मेनली नियर वॉटर बॉडीज, हिली एरियाज, कोस्टल एरियाज, डेझर्ट एरिया. इझी क्वेश्चन आहे. इट इज नियर अ वॉटर बॉडीज. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे विच रिव्हर बेसिकली ओरिजिनेटेड फ्रॉम अमरकंटा, मध्य प्रदेश. कुठली रिव्हर आहे? नर्मदा, माही, तापी, गोदावरी. ठीक आहे. आन्सर काय आहे? आन्सर इज नर्मदा रिव्हर. अमरकंटक प्लॅट्यू, मैकाल हिल्स. आपण मॅपिंगवाल्या व्हिडिओमध्ये हे कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गोदावरी कुठलं? महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर. ठीक आहे. माही आणि तापी बेसिकली बोथ हे जे रिव्हर आहे ना मध्य प्रदेशमधून ओरिजिन होतात, पण अमरकंटक प्लॅट्यू जो आहे त्याच्यातून नाही. ठीक आहे. म्हणून आन्सर नर्मदा आहे. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क. ठीक आहे. लास्ट इयर एक क्वेश्चन होता, मॅच द पेअर करायचे होते नॅशनल पार्कचे आणि त्याचे कुठल्या लोकेशनमध्ये ते लोकेटेड आहे. ठीक आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला नॅशनल पार्क आणि त्याचे लोकेशन माहिती राहिलं पाहिजे. सो हा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आहे. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क कुठल्या स्टेटमध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कर्नाटका, केरला, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र तर नाही आहे कारण की सर्वांना महाराष्ट्राचे ॲटलीस्ट नॅशनल पार्क लर्न असणार. ठीक आहे. तमिळनाडू पण नाही आहे आन्सर, कर्नाटक पण आन्सर नाही आहे. आन्सर इज केरला. ठीक आहे. स्टॅटिक पार्ट आहे, नथिंग टू एक्सप्लेन. विच मिनिस्ट्री ऑर्गनाइज डायलॉग ऑन अ थीम मॉन्टेरियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग अ क्लायमेट ॲक्शन. ठीक आहे. तर बघा, अशा टाईपचे जेव्हा प्रश्न येतात ना, तर कितीही तुम्ही करंट अफेअर वाचून घ्या, कधी कधी आपल्याला असे थीम्स वगैरे लक्षात राहत नाही. तर या टाईमला काय करायचं, थोडंसं आपलं कॉमन सेन्स यूज करायचं. तर आपल्याला माहिती आहे मॉन्टेरियल प्रोटोकॉल आपण कुठं वाचतो? इन्व्हायरमेंटमध्ये वाचतो. ठीक आहे. आणि क्लायमेट ॲक्शन ऑब्व्हियसली इन्व्हायरमेंट, तर मिनिस्ट्री कुठे ना कुठे इन्व्हायरमेंट रिलेटेड आहे. तर आता सायन्स आणि टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री असणार का? नाही. ठीक आहे. अर्थ सायन्सेस राहू शकतात, पण मेजरली मॉन्टेरियल प्रोटोकॉल कम्प्लिटली इन्व्हायरमेंट जेव्हा आपण वाचतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये हा टॉपिक जेव्हा आपण कव्हर करतो ते आपल्याला चांगल्याने माहिती पडते की मॉन्टेरियल प्रोटोकॉल हा इन्व्हायरमेंट रिलेटेड लिंक आहे. ठीक आहे. ओझोन रिलेटेड लिंक आहे. ओझोन वगैरे आपण कशामध्ये कन्सिडर करतो? एन्व्हायरमेंटमध्ये. आणि त्याच्यामुळे इन्व्हायरमेंट रिलेटेड मिनिस्ट्री आहे, बेसिकली इन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ठीक आहे. न्यू अँड एनर्जी रिलेटेड नाही आहे. ठीक आहे. काही अशी थीम असती रिलेटेड टू ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी रिलेटेड काही माहीत असतं तर एनर्जी मिनिस्ट्री असती. अर्थ अँड सायन्सेसवाली पण नाही आहे. ठीक आहे. या दोघांत डायरेक्टली आपण एलिमिनेट करू शकतो. या दोघांमध्ये थोडंफार कन्फ्यूज होऊ शकते, पण ऑब्व्हियसली ज्यांनी चांगल्याने वाचलं असेल त्याला माहिती आहे मॉन्टेरियल प्रोटोकॉल ओझोन लेअर डिप्लेशन रिलेटेड आहे अँड बेसिकली डायरेक्टली लिंक टू द इन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज, अँड दस आन्सर इज ए. सरदार सरोवर डॅम इझी क्वेश्चन आहे, खूपदा डिस्कस झालेला आहे. नर्मदा रिव्हर कुठल्या रिव्हरवर आहे? नर्मदा रिव्हर. कृष्णा रिव्हरवर कुठला आहे?
नागार्जुना सागर डॅम, ठीक आहे. कावेरी रिव्हरवर कुठला आहे, कृष्णराज सागर डॅम एक आहे, ठीक आहे. दॅट्स वाय दिस टू आर नॉट द आन्सर. नर्मदा रिव्हरवर आहे सरदार सरोवर डॅम. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिस्टीम, ऑर्डर सांगायचं, इकोसिस्टीम इन द ऑर्डर ऑफ अ डिक्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी, ठीक आहे. प्रोडक्टिव्हिटी डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला सांगायचं आहे बेसिकली कुठलं कुठलं येते, ठीक आहे. मँग्रोव्ज, ओशियन आहे, ग्रासलँड आणि लेक्स. आन्सर काय आहे, आन्सर इज सी. मँग्रोव्ह हॅज अ हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी, त्याच्यानंतर मग ग्रासलँड, देन लेक्स आणि त्याच्यानंतर ओशियन, ठीक आहे. बेसिकली डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण सांगतो, ठीक आहे. देन फिशिंग ग्राउंड, मोस्ट इम्पॉर्टंट फिशिंग ग्राउंड ऑफ द वर्ल्ड आर फाउंड इन द रिजन, ठीक आहे. हा आपण जॉग्रफी वाचताना कव्हर करतो. वार्म अँड कोल्ड ॲटमॉस्फिअरिक करंट, ॲटमॉस्फिअर आणि फिशिंगची काही लिंक राहणार का, नाही. सो ऑप्शन एलिमिनेटेड. रिव्हर ड्रेन आउट लार्ज अमाऊंट ऑफ फ्रेश वॉटर इन टू द सी, पण याचं काही लिंकेजेस नाही आहे, सॅलिनिटीवर बेसिकली याच्याने इफेक्ट पडेल, ठीक आहे. नॉट ऑन अ फिशिंग ग्राउंड. वार्म अँड कोल्ड ओशन करंट मीट, ओके, आठवलं. कॉन्टिनेंटल शिफ्ट, कॉन्टिनेंटल शेल्फ इज अनडिलेटिंग, ठीक आहे, नथिंग रिलेटेड टू फिशिंग, ठीक आहे. आन्सर काय आहे, वार्म अँड कोल्ड ओशन करंट जेव्हा मीट होता त्या प्लेसमध्ये बेसिकली जास्त फिशिंग जे आहे मिळते. दॅट्स वाय आन्सर इज सी. फूड चेन बद्दल प्रश्न विचारलाय. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. फूड चेन इलिस्ट्रेट द ऑर्डर इन विच द चेन ऑफ अन ऑर्गॅनिझम फीड अपॉन. फूड चेन found within the population of a species. Food chain illustrate the number of organism which are eaten by other. काय दाखवते फूड चेन, बेसिक सर्वात इझी क्वेश्चन आहे सायन्स मधला. हा आन्सर आहे का, कोण कोणाला खाते हे आपल्याला फूड वेब मधून माहित होते, नॉट फ्रॉम अ फूड चेन, ठीक आहे. सो हा आन्सर तर रॉंग आहे. त्याच्यानंतर आहे फूड चेन फाउंड विथिन द पॉप्युलेशन ऑफ अ स्पीसीज, नाही. फूड चेन इकोसिस्टीम च्या स्पीशीज मध्ये दाखवते ती, ठीक आहे. इकोसिस्टीम वाईज इन्व्हॉल्वमेंट असते याच्यामध्ये, नॉट पॉप्युलेशन विथिन अ सिंगल स्पीशीज. सो दिस इज द रॉंग आन्सर. आन्सर काय येते, ओनली वन इज अ करेक्ट, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटन आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऍसिड रेन, ठीक आहे. युपीएससी मध्ये पण याच्यावर प्रश्न आलेला होता. आन्सर काय आहे, इथे बघा ऑलमोस्ट जर बघितलं तर ऑल ऑफ द अबोव्ह राहू शकते, पण इथं मोस्ट म्हटलं आहे, त्याच्यामुळे मोस्टली कुठलं जे आहे ऍसिड रेनला रिस्पॉन्सिबल आहे पोल्युटन ते आपल्याला सांगायचं. मोस्ट ह्या वर्डवर फोकस करा. सो आन्सर काय येणार आपलं, बी अँड डी इज ओनली करेक्ट. दॅट इज आन्सर आहे आपला बी, नायट्रोजन ऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड, ठीक आहे. दिस टू आर द करेक्ट. ओझोन तर येणार नाही, ठीक आहे. ऍसिड रेनला डायरेक्टली कॉन्ट्रीब्यूट करत नाही. पीबी दॅट इज लीड, हावेवर हेवी पोल्युटंट आहे, पण डायरेक्टली ऍसिड रेनशी ती असोसिएटेड नाही आहे. कार्बन मोनॉक्साईड, इट डझंट फॉर्म एनी ऍसिडिक कंपाऊंड अँड दस इट इज नॉट द प्रायमरी कॉज ऑफ अ ऍसिड रेन. नंतर आहे सल्फर डायऑक्साईड्स आणि नायट्रोजन डायऑक्साईड, ते दोन तर आहे, ठीक आहे. बाकी सर्व आपण एक्सप्लेन करून घेतलं डिटेलमध्ये. 5 इयर प्लॅन बद्दल सांगायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग 5 इयर प्लॅन वॉज अ डी आर गाडगिल वॉज द डेप्युटी चेअरमॅन ऑफ अ प्लॅनिंग कमिशन. कुठला 5 इयर प्लॅन होतं ते, बेसिकली इट वॉज अ 4th 5 इयर प्लॅन, ठीक आहे. फर्स्ट 5 इयर प्लॅन मधले कोण हेड होते, गुलजारीलाल मेहता, सॉरी नंदा, गुलजारी लाल नंदा वॉज अ चेअरपर्सन, ठीक आहे, डेप्युटी चेअरपर्सन. त्याच्यानंतर सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये कोण होते, VT कृष्णमाचारी. आणि थर्ड मध्ये कोण होते, मेनी पर्सन वेअर इन्व्हॉल्व, असं पर्टिक्युलर नाव इथं माझ्याकडे पण नाही आहे मेन्शन. सो आन्सर आहे आपलं गाडगिल जे होते ते 4th 5 इयर प्लॅनशी असोसिएटेड होते. नंतर इथे सेकंड 5 इयर प्लॅनचं टाइम पिरियड कुठला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सेकंड 5 इयर प्लॅन कुठं होतं आहे, 1956 to 61, ऑप्शन नंबर डी, ठीक आहे. सेकंड 5 इयर प्लॅन कशावर फोकस करत होता, सेकंड 5 इयर प्लॅन जो होता बेसिकली वॉज फोकसिंग ऑन अ रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, ठीक आहे. रॅपिड इंडस्ट्रियलायझेशनवर ते फोकस करत होतं. त्याचबरोबर हेवी इंडस्ट्रीजवर पण त्यांचा फोकस होता, ठीक आहे. कोणाच्या अंडरमध्ये होतं, ते होतं महालनोबिस, ठीक आहे.
मॉडेल, त्याला असं म्हणलं जायचं सेकंड 5 इयर प्लॅन. क्वेश्चन नंबर 40. पॉवर्टी लाईन पर्सेंटेज किती होती इंडियामध्ये 2011च्या सेन्ससच्या अकॉर्डिंग? ठीक आहे, तर ते होती 22%. ठीक आहे, कोणाशी असोसिएटेड आहे पॉवर्टी लाईनचं कन्सेप्ट? फर्स्ट कुठलं होतं म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये तेंडुलकर कमिटी एक होती, त्यांच्याशी असोसिएटेड आहे पॉवर्टी लाईनचा कन्सेप्ट. ठीक आहे, डन. हाऊ डज गुन्नार मेडल, ठीक आहे, याच्यावर 2024 मधला प्रश्न आहे. डिस्क्राईब द जनरेशन ऑफ अ रिजनल इनइक्वॅलिटी ॲट द नॅशनल अँड द इंटरनॅशनल लेवल इन द हिस्ट्री ऑफ इन द थेअरी ऑफ अ सर्क्युलर क्युम्युलेटिव्ह कॅज्युलायझेशन. काय आहे आन्सर? आन्सर इज सी, बॅकवॉश अँड स्प्रेड इफेक्ट. ठीक आहे, थोडं टेक्निकल आहे, इथे एक्सप्लेन थोडंफार सांगून देते. बॅकवॉश इफेक्ट काय असते? इट इज बेसिकली ऑकर जेव्हा रिसोर्सेस फ्लो फ्रॉम अंडर डेव्हलप रिजन टू द डेव्हलप रिजन. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते म्हणजे बघा, अंडर डेव्हलप रिजनमधून जेव्हा डेव्हलप रिजनमध्ये जाते त्याच्याच अर्थ काय होते की रिजनल जे डिस्पॅरिटी आहे, ठीक आहे, ती कुठे ना कुठे इन्क्रीज होते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला पण बॅकवॉश कन्सेप्ट असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर इथं स्प्रेड इफेक्ट आहे. तर स्प्रेड इफेक्टमध्ये काय असते? स्प्रेड इफेक्ट ऑकर जेव्हा ग्रोथ इन अ रिजनल ग्रोथ इन अ डेव्हलप रिजन स्टिम्युलेट करते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला, जे अंडर डेव्हलप रिजनमध्ये आहे. जवळपास बघा, आता हा डेव्हलप रिजन आहे, याच्यामधलं काही असे कंडिशन्स आले किंवा काही असे पॉलिसीज आणण्यात आले, त्याच्यामुळे इथे जे इकॉनॉमिक अंडर डेव्हलप रिजन जे जवळपास असणार डेव्हलप रिजनच्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी स्टिम्युलेट होत आहे, त्यालाच आपण म्हणतो स्प्रेड इफेक्ट. ठीक आहे, सो बॅकवॉश इफेक्टमध्ये काय होते? अंडर डेव्हलप पासून डेव्हलपकडे कुठेतरी जाणं, त्याच्याच अर्थ रिजनल डिस्पॅरिटी दिसून येते. ठीक आहे, पण स्प्रेड इफेक्टमध्ये काय दिसून येते? डेव्हलप कुठलं रिजन असेल त्याच्यामुळे अंडर डेव्हलप रिजनमध्ये इफेक्ट होत आहे, त्यांच्या इकॉनॉमी स्टिम्युलेट होत आहे, त्याला आपण स्प्रेड इफेक्ट म्हणतो. ठीक आहे, झालं. 42. इन 1944 लीडिंग बिझनेसमॅन अँड इंडस्ट्रियलिस्ट, ठीक आहे, हे पर्सन, ठीक आहे, बिर्ला अँड टाटा पुट फॉरवर्ड अ प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया अंडर द नेम ऑफ अ बॉम्बे प्लॅन. इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. अकॉर्डिंग टू माल्थस द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री इज ग्रो. ठीक आहे, ह्युमन जॉग्रफीचा प्रश्न आहे हा. कुठलं? जॉमेट्रिकली. ठीक आहे, माल्थसच्या अकॉर्डिंग जॉमेट्रिकली जे आहे ते पॉप्युलेशन ग्रो होते असं त्यांचं म्हणणं आहे. दॅट इज एक्सपोनिशियली ग्रो होते. जसं 2 आहे, मग 2 आहे तर मग 4 होणार, मग 8 होणार, मग 16 होणार, अशा टाईपचं पॉप्युलेशन ग्रोथ होते असं त्यांची थेरी दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी असं म्हणतं पॉप्युलेशन ग्रोथ तर या रेंजमध्ये होते. हाऊएव्हर त्यांचं म्हणणं असं आहे की जे फूड प्रोडक्शन आहे, ठीक आहे, फूड प्रोडक्शनच्या ग्रोथवर त्यांनी काय म्हटलंय, ते अरिथमॅटिकली ग्रो होते. दॅट इज लिनियर फॉर्मॅट, दॅट इज 1 2 3 4 असं झालं. हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचं माल्थसच्या थेरीबद्दल, थॉमस माल्थस. ठीक आहे, नंतर ॲडम स्मिथनी कुठली पुस्तक लिहिली होती? ठीक आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग क्लासिकल इकॉनॉमिक. वेल्थ ऑफ नेशन, प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, द जनरल थेरी अँड द दास कॅपिटल. कुठला आहे? द वेल्थ ऑफ अ नेशन. ठीक आहे, दास कॅपिटल लिहिली होती मार्क्सनी. प्रिन्सिपल ऑफ अ पॉलिटिकल इकॉनॉमी कोणी लिहिली होती? बाय रिचर्ड और मिल. द जनरल थेरी, इझी क्वेश्चन आहे, कोण आहे? केन्स. झालं. वेल्थ ऑफ नेशनने आपल्याला एक कन्सेप्ट कुठला कन्सेप्ट माहित होते, ते आहे इनविजिबल हँडचा कन्सेप्ट. ठीक आहे, डिव्हिजन ऑफ लेबरचं कन्सेप्ट. आपण स्टॅटिक क्वेश्चन आहे, मी थोडं एक्सप्लेन करून घेतलं, पण जस्ट ॲडम स्मिथ कोण होते, ठीक आहे, इकॉनॉमिस्ट, त्यांच्याबद्दल आपल्याला थोडं माहित असेल तर त्यांचं पुस्तक आपल्याला आयडेंटिफाय होऊन जाणार. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ केन्स कोणत्या कन्सेप्टशी असोसिएटेड होती? तर केन्स जे आहे बेसिकली ही वॉज असोसिएटेड विथ अ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. इनविजिबल हँड बद्दल मी आत्ताच इथे सांगितलं होतं. कोण आहे इनविजिबल हँड? आपल्याला वेल्थ ऑफ नेशन या कन्सेप्टून माहीत होते. ठीक आहे, सो केन्स जे आहे ते जॉन
केन्स ते गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन रिलेटेड त्यांची थिअरी आहे. ठीक आहे, जे युपीएससी करत असेल त्याला चांगल्याने केन्सबद्दल वाचलं असेल. एमपीएससी मध्ये पण आपण थोडंफार जेव्हा इकॉनॉमिस्ट बद्दल थोडं वाचतो त्या टाइमला आपण हा कन्सेप्ट कव्हर करतो. एनसीईआरटी ज्यांनी वाचले असेल त्याला तर हे चांगल्याने माहितीच असेल. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग कमिटी इज रिलेटेड टू द पॉवर्टी एस्टिमेट इन इंडिया. कुठली कमिटी आहे? हा इझी क्वेश्चन आहे, मी काही क्वेश्चन्स इझी टाकलेले आहेत. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 46. रंगराजन कमिटी. ठीक आहे, हे ती ना नाही आहे रंगराजन कमिटी. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग एज अ मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया. एग्रीकल्चर प्रोडक्शन. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, which sector is measured by the index of industrial production. Which sector growth is measured by the index of industrial production. आपल्याला याचा आन्सर सांगायचा आहे. याचा आन्सर मी नाही देणार ऍक्च्युली, हा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, सो काय आहे आन्सर? याचा आन्सर आहे आपलं एग्रीकल्चर सेक्टर मेजर करतो नाही, सर्व्हिस सेक्टर नाही, प्रायमरी सेक्टर नाही, ऑब्व्हियसली इंडस्ट्रियल सेक्टर. इझी क्वेश्चन आहे. आय थिंक काही इथले मी माझ्या टीमला काही दुसरे क्वेश्चन्स दिले होते, तर आय थिंक 2-3 क्वेश्चन इथे चेंज केले आहेत त्यांनी. ठीक आहे, नो इश्यूज. काही इझी क्वेश्चन झालेले आहेत इथे, पण तुम्ही आता आन्सर्स दिले असतील याचा. ठीक आहे, अटेम्प्ट केला असेल. इझी क्वेश्चन आहे, इंडस्ट्रियल सेक्टर. ठीक आहे, इथे बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. विच इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ एनर्जी इन इंडिया. ठीक आहे, लार्जेस्ट सोर्स ऑफ एनर्जी इन इंडिया कुठलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. काय आहे आन्सर? आन्सर आहे बेसिकली थर्मल पॉवर इज द आन्सर. ठीक आहे, सोलरवर आपण काम करत आहोत. हावेवर डॉमिनेटिंग स्टेज जर बघितलं लार्जेस्ट, तर ते थर्मल एनर्जी पासून येते. ठीक आहे, थर्मल एनर्जी दॅट इज कोल वादून आपण जे बनवलं जाते. ठीक आहे, सोलर एनर्जीवर आपण रॅपिडली इन्क्रीज करत आहोत. हावेवर हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जीवर आपलं पण काम सुरू आहे. ठीक आहे, पण त्याचं स्मॉलर पोर्शन आहे सध्याच्या स्थितीमध्ये. आणि न्यूक्लिअर एनर्जीचं तर सर्वांनाच माहिती आहे, थोडं स्मॉलर अमाऊंटमध्ये आपण ह्याच्या थ्रू एनर्जी रिलीज म्हणजे एनर्जी लार्जेस्ट सोर्स आहे इंडियामध्ये न्यूक्लिअर पॉवरचा. पण थर्मल जे आहे ते मॅक्झिमम अमाऊंटमध्ये आपण करतो यूज ॲज अ एनर्जी सोर्स. मग इथे दिलेलं आहे हू पब्लिशेस द रिपोर्ट वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट. हू पब्लिशेस द वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट. वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट कोण पब्लिश करतात त्याच्यावर आपल्याला प्रश्न होता. तर कोण पब्लिश करतात? काय आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, वर्ल्ड बँक और वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आन्सर इज वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक जे आहे ते वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टला पब्लिश करतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 51. सो
51 बद्दल सांगायचं आहे. द एलिमेंट विच आर फाउंड इन हिमोग्लोबिन, क्लोरोफिल, चाल्कोपायरेट अँड विटॅमिन B12. ठीक आहे, आपल्याला सांगायचं आहे रिस्पेक्टिव्हला मॅच करायचं आहे. तर आन्सर काय राहणार? सो आन्सर आहे आपलं 51चा बी. आयरन, मॅग्नेशियम, कॉपर आणि कोबाल्ट. हिमोग्लोबिन आपल्याला इकडून क्लोरोफिल, मॅग्नेशियम हे कॉपर आणि हे विटॅमिन B12 कोबाल्ट मधून मिळते. झालं. नंतर द रिव्हर्स ऑस्मोसिस बद्दल प्रश्न विचारला आहे. रिव्हर्स ऑस्मोसिस इज अ प्रोसेस ऑफ forcing a solvent from a region of a high solvent concentration through the membrane of a region of a low solvent concentration by applying the pressure on. कशावर प्रेशर लावतो आपण? त्याच्या आहे आन्सर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. ठीक आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस. BT seed is mainly associated with easy BT cotton आहे आन्सर. ठीक आहे. The four-chamber heart is found in which of the following? Mammal only, mammal and fish, mammal and bird, mammal and amphibians. So answer is mammal and bird basically have a four-chamber heart. आणि फिशेस मध्ये जर बघितलं बेसिकली दे हॅव अ two-chamber heart. ठीक आहे. अँफिबियन्स जे असतात त्यांच्यामध्ये three-chamber heart असते आणि बर्ड्सचं तर आपण बघितलं four-chamber heart असते. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे नेक्स्ट, व्हॉट हॅपन वेन द लाईट इज रिफ्लेक्टेड इन टू द मीडियम. लाईट जेव्हा रिफ्लेक्ट होते मीडियममध्ये, म्हणजे रिफ्लेक्टेड थ्रू एनी मीडियम, तर का होते? फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ ऑफ द लाईट इंक्रीज होते, वेवलेंथ इंक्रीज होते बट फ्रिक्वेन्सी रिमेन अनचेंज. बोथ वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, वेवलेंथ डिक्रीजेस बट फ्रिक्वेन्सी रिमेन कॉन्स्टंट. सो इथे बघा, जेव्हा एका मीडियम मधून ते पास होते त्या टाइमला वेवलेंथ डिक्रीज होते, हाउएव्हर फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. स्पीड ऑफ अ लाइट इज इक्वल्स टू वेवलेंथ इंटू फ्रीक्वेंसी. ठीक है. Electrons in an atom are held by nucleus, held to the nucleus by which force? Nucleus force, Columbus force, Columbus नाही, Colombo force आणि gravitational force, Van der Waals force. आंसर आहे कोलंबो फोर्स. ठीक आहे. न्यूक्लियस फोर्स काय बाइंड करते? बेसिकली इट बाइंड प्रोटॉन अँड न्यूट्रॉनला बाइंड करते. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नथिंग टू रिलेटेड विथ ॲटम. ठीक आहे. आणि मग म्हणजे असतात ॲटमवर पण लार्जर ऑर निग्लिजिबल अमाऊंटमध्ये असतात. वंडेरेला फोर्स बेसिकली हे कशामध्ये असते? इट ॲक्ट्स बिटवीन द मॉलिक्युल्स, नॉट बिटवीन द ॲटम ॲज अ केस. मग अल्टरनेटिव्ह करंट आर बेसिकली प्रोड्यूस्ड बाय, अल्टरनेटिव्ह करंट कशा थ्रू प्रोड्यूस केलं जाते? बाय अ डायनॅमो. एक्झाम्पल. ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटर काय करते? इलेक्ट्रिक मोटर काय करते? इलेक्ट्रिक मोटर बेसिकली कन्वर्ट इलेक्ट्रिक एनर्जी टू द मेकॅनिकल एनर्जी. ट्रान्सफॉर्मर काय करते? ट्रान्सफॉर्मर चेंज करते व्होल्टेज. बेसिकली ट्रान्सफॉर्मर बेसिकली व्होल्टेज लेवलला चेंज करण्यासाठी यूज केलं जाते. मग हे चोक कॉईल रिझल्टंट करंट, बट हाउएव्हर इट इज नॉट कम्प्लिटली असोसिएटेड विथ अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, त्याच्यामुळे तो आन्सर हे येते. आणि डायनामो जो आहे एक अशी डिव्हाइस आहे जे मेकॅनिकल करंटला इलेक्ट्रिक करंटमध्ये प्रोड्यूस करते बाय अल्टरनेटिंग करंट आणि थ्रू विच इंडक्शन, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नंतर आहे 58. Which of the following are the most and the least electronegative element in the periodic table? Answer is chlorine and capsium is the answer. Electronegative element काय असते? इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बेसिकली काय असते म्हणजे त्याच्याबद्दल जर सांगितलं तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी त्याच्याबद्दल माहिती राहणं इम्पॉर्टंट होऊन जाते. तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मेजर करते एलिमेंटची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट अ इलेक्ट्रॉन इन अ केमिकल बॉन्ड. ठीक आहे. तर फ्लोरीन जे आहे तो मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि हायली हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे आणि कॅल्शियम जे आहे ते लिस्ट. नंतर क्वेश्चन नंबर 60. विच ऑफ द फॉलोइंग मेटल जनरली यूज फॉर फिलामेंट ऑफ अ बल्ब? कुठला मेटल? Fe. Fe म्हणजे काय असते? आयर्न. ठीक आहे. Ag म्हणजे काय असते? सिल्वर. An म्हणजे काय असते? गोल्ड. सॉरी An आय थिंक
एअर नसते, एकदा ह्याचं बघून घ्या तुम्ही. आणि डब्ल्यू म्हणजे काय असते, टंगस्टन. आन्सर काय आहे, टंगस्टन इज बेसिकली यूज फॉर मेकिंग अ फिलामेंट इन अ बल्ब. ठीक आहे, कशामुळे यूज केलं जाते, का रिझन काय आहे, बिकॉज इट हॅज अ हायस्ट मेल्टिंग पॉईंट, सॉरी बिकॉज इट हॅज अ लोअर मेल्टिंग पॉईंट, दॅट्स पार्डन मी. टंगस्टन जे आहे ते फिलामेंट बनवाय, म्हणजे फिलामेंट यूज अ फिलामेंट इन अ केस ऑफ अ बल्ब. का बरं, बिकॉज त्याची मेल्टिंग पॉईंट जी असते ती हाय असते, अँड दस वी कॅन से दॅट ॲज मेल्टिंग पॉईंट हाय असते ते रेजिस्टन्स असतात टू द हीट. ठीक आहे, थोडं ते मेल्टिंग पॉईंट म्हटलं टेम्परेचर ला सपोर्ट करत असेल असं थोडं कन्फ्यूज झालं मला, पण आता मी क्लिअर केलं पॉईंट की टंगस्टन हॅज हाय मेल्टिंग पॉईंट अँड दे आर रेजिस्टंट टू द हीट अँड दस दे आर यूज इन अ फिलामेंट ऑफ अ बल्ब. हायड्रोजन बॉम्ब इज बेसिकली बेस्ड ऑन द प्रिन्सिपल. कुठल्या प्रिन्सिपलला ते रिलेटेड आहे, इट इज रिलेटेड टू द अनकंट्रोल्ड फ्युजन रिॲक्शन, नॉट अ फ्युजन रिॲक्शन. तर फ्युजन आणि फ्युजन बेसिकली ते दोन कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, बोथ कन्सेप्ट बद्दल थोडी क्लिअरिटी राहायला पाहिजे. आता बघा इथे फ्युजन जी रिॲक्शन असते, फिशन काय असते, इट इन्व्हॉल्व स्प्लिटिंग ऑफ अ हेवी न्यूक्लियस अँड यूज इन द ॲटॉमिक बॉम्ब. ठीक आहे, फ्युजन रिॲक्शन. फ्युजन मध्ये काय होते, ऑब्व्हियसली काही नाही काही फ्यूज होत असणार. ठीक आहे, दस हे हायड्रोजन बॉम्बच्या कन्सेप्टमध्ये आपण यूज करतो. कन्वर्जन ऑफ अ नायट्रेट टू द नायट्रोजन. ठीक आहे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नायट्रोजन नायट्रेट टू नायट्रोजन, दॅट इज अ प्रोसेस ऑफ अ डीनायट्रिफिकेशन. ठीक आहे, नायट्रेट्स दॅट इज NO3 नेगेटिव्ह आर कन्वर्ट इंटू नायट्रोजन गॅस दॅट इज N2. अमोनिफिकेशनमध्ये काय होते, अमोनिफिकेशनमध्ये बेसिकली ऑर्गॅनिक नायट्रोजन जो असतो त्याला अमोनियामध्ये कन्वर्ट केलं जाते. नायट्रिफिकेशनमध्ये काय असतो, कन्वर्जन ऑफ अमोनिया. ठीक आहे, अमोनिया जे असते त्याला आपण नायट्राईटमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, त्याला नंतर नायट्रिफिकेशनमध्ये नायट्रेटमध्ये कन्वर्ट करतो, त्याच प्रोसेसला आपण नायट्रिफिकेशन असं म्हणतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय होते, एक बेसिक प्रोसेस आहे, कन्वर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन टू द अमोनिया ऑर अ नायट्रेट, त्याच प्रोसेसला आपण नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. आणि डिनायट्रिफिकेशनमध्ये तेच आहे, नायट्राईट टू नायट्रोजन. ठीक आहे, plant reproducing by spores are grouped under which category, that is cryptogam. ठीक है, इथे आहे थायलोफाइट्स. थायलोफाइट्स मध्ये काय असतात, अल्गीज वगैरे असतात, अल्गीज किंवा फंगीज. ठीक आहे, मग इथे दिलेलं आहे सॅप्रोफाइट्स. ठीक आहे, आता सॅप्रोफाइट्स मध्ये काय असतात, सॅप्रोफाइट्स रेफर टू द स्पोर्स प्रोड्युसिंग फेज इन अ प्लांट लाईफ. ठीक आहे, बेसिकली हे कुठल्या टाईपचं असं ग्रुपिंग नाही आहे. ठीक आहे, त्याला आपण सॅप्रोफाइट्स असं म्हणतो. आणि नंतर आहे ब्रायोफाइट. बायोफाइट्समध्ये कोणी काय इन्क्लुडेड आहे, एक्झाम्पल. ठीक आहे, डन. नंतर इन द इकोसिस्टम द एनर्जी फ्लो इज ऑलवेज. एनर्जी फ्लो एक डायग्राम येतो, आपल्याला माहिती आहे. एनर्जी फ्लो डायग्राम एक येते, इन्व्हॉर्मेंट ज्यांनी बेसिक क्लिअर केलं असेल, ऑब्व्हियसली या स्टेजमध्ये तर सर्वांचंच क्लिअर असेल, पण तेच त्याच्यामध्ये एक एनर्जी फ्लो डायग्राम येतो, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे एनर्जी असतो इट ऑलवेज फ्लो इन अ युनिडायरेक्शनल. ठीक आहे, आन्सर इज ए, फ्रॉम प्रोड्युसर टू द कन्झ्युमर अँड देन कन्झ्युमर असो किंवा डिकम्पोजर असो. आणि एक रूल पण असतो आपल्याला माहिती आहे, 10% रूल ऑफ एनर्जी फ्लो. ठीक आहे, इन्व्हॉर्मेंट बेसिक. आयडेंटिफाय द ग्लोबल गॅस युटिलाइज इन अ रेडिओथेरपी. रेडिओथेरपीमध्ये कुठली गॅसचं यूज केलं जातं, दॅट इज रॅडॉन. ठीक आहे, रॅडॉन इज बेसिकली रेडिओ ॲक्टिव्ह नोबल गॅस आहे, जे रेडिओथेरपीमध्ये यूज केलं जाते फॉर ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस जसं की कॅन्सर्स वगैरे. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड वेव्स हॅव्हिंग अ फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्स अँड वेवलेंथ इतकं, आणि ट्रॅव्हल टाइम दिलं आहे हे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे स्पीड
इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. ठीक आहे, इथे दिलेली आहे फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे, वेवलेंथ आपल्याला दिलेली आहे, टाइम दिलेला आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी आपल्याला एक परत फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. तर या दोन्ही फॉर्म्युल्याला जेव्हा आपण असोसिएटेड करू तर आपल्याला सर्वात आधी स्पीड कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, इथे काय दिलेली आहे, स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी स्पीड इज इक्वल्स टू थाउजंड फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ 0.25. तर आपल्याला स्पीड काय मिळाली, 250 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तर हा स्पीड आपण फाइंड केली. आता स्पीडला आपला डिस्टन्स फाइंड करायचं आहे, तर स्पीड आपण इथं पुटअप करायचं आहे 250 मीटर पर सेकंड इंटू टाइम काय दिलेला आहे 5 सेकंड. ठीक आहे, तर मीटर कॅन्सल स्पीडचं एस कॅन्सल होऊन जाणार. त्याच्यानंतर 250 इंटू 5 ते येणार आन्सर 1250 मीटर. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. The botanist introduced a binomial nomenclature to the plant. कुठले होते ते पर्सन? He was none other than option number C. ठीक आहे, नंतर Faraday law of electrolysis are concerned with. It is basically concerned with the equivalent weight, atomic weight, molecular weight or atomic number. So answer is the Faraday law of electrolysis. बेसिकली कशाशी रिलेटेड आहे, इट इज रिलेटेड टू द अमाउंट ऑफ अ सबस्टन्स जो प्रोड्यूस केलं जाते या कन्झ्युम केलं जाते ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. आणि हे इनडायरेक्टली रिलेटेड आहे इक्विव्हॅलेंट वेट सोबत. दस आन्सर इज ऑप्शन नंबर ए. Raman effect is due to inelastic collision of a photon with an electron. Elastic collision असतं फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं, इनइलास्टिक collision असतं फोटॉन विथ अ मॉलिक्यूल आणि इलास्टिक collision असते ऑफ अ फोटॉन विथ अ मॉलिक्यूल. द आन्सर इज ऑप्शन नंबर सी. इनइलास्टिक कोलिजनचं असते ऑफ अ फोटॉन विथ अ मॉलिक्यूल्स, त्यालाच आपण रमन इफेक्ट म्हणतो. ठीक आहे, इलास्टिक कोलिजन मध्ये बेसिकली देर इज नो चेंज इन द एनर्जी. आणि हे आपल्याला हे वाला पॉईंट नाही, पण बेसिकली इलास्टिक कोलिजन जो असतो ना, इलास्टिक कोलिजन त्याच्यामध्ये नो एनर्जी चेंज. आणि हे आपल्याला दिसून येतं रिलेइंग स्कॅटरिंग प्रोसेसमध्ये. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ अ केमिकल चेंज. लाईट बदल दिलेला आहे, व्हाईट कलर इंटू 7 मध्ये दिसते जेव्हा आपण प्रिझम मधून पास करतो, किंवा डिझोल्युशन ऑफ अ सॉल्ट इन वॉटर, किंवा सॉफ्टनिंग ऑफ अ व्हेजिटेबल वेन कुक, आणि वेट सॉइल प्लम्प वेन डायड गेट फ्रेगाइल. आन्सर इज ऑप्शन नंबर सी. सॉफ्टनिंग ऑफ अ व्हेजिटेबल वेन कुक्ड. विच ऑफ द फॉलोइंग क्वालिटी आहे, इझी आहे. आता फटाफट आन्सर्स आपण करून घेऊ. ऑटोनॉमी ऑफ अ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. ठीक आहे, इथं समजून घ्या काय आन्सर येते 1 आणि 3. ही ऑटोनॉमी ऑफ अ सुप्रीम कोर्ट जर बघितलं तर जो फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, वेल अपॉइंटिंग द सुप्रीम कोर्ट जज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हॅज टू कन्सल्ट विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. दिस इज अ करेक्ट पॉईंट. कुठल्या आर्टिकलमध्ये मेन्शन आहे, आर्टिकल नंबर 124. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की सुप्रीम कोर्ट जज कॅन बी रिमूव्ड बाय द चीफ जस्टिस ऑफ इंडिया ओनली. इट इज अ रॉंग आन्सर. ठीक आहे, एक प्रॉपर प्रोसिजर असतो इम्पिचमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट जज, ते फॉलो केली जाते. ठीक आहे, नॉट ओनली बाय द चीफ जस्टिस. मग सॅलरीज बद्दल इथे दिलं आहे, सॅलरी ऑफ अ जज आर चेंज बाय द चार्ज ऑन अ कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया टू विच लेजिस्लेचर डज नॉट हॅव टू वोट. लेजिस्लेटर वोट करतो का, नाही करत. आणि हे पण बरोबर पॉईंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे दिलं आहे ऑल द अपॉइंटमेंट ऑफ अ ऑफिस अँड द स्टाफ ऑफ अ सुप्रीम कोर्ट आर मेड बाय द गव्हर्नमेंट ओनली आफ्टर द कन्सल्टेशन ऑफ अ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. दिस इज ऑल्सो द रॉंग आन्सर. ठीक आहे, which of the following special power have been conferred on a Rajya Sabha, conferred by the Rajya Sabha Constitution of India मध्ये मेन्शन केलेला आहे. कुठले पावर्स आहे, तर आन्सर इज ऑप्शन नंबर बी. की राज्यसभाला पॉवर आहे की दे कॅन पास अ रेझोल्युशन एम्पॉवरिंग द पार्लमेंट, की ते लॉ बनवू शकतात स्टेट लिस्टचं. अँड दे कॅन ऑल्सो क्रिएट अ सर्व्हिस
ठीक आहे, ऑल इंडिया सर्व्हिसेस. ठीक आहे, हे राज्यसभेला स्पेशल पॉवर दिलेली आहे आणि ही डायरेक्टली कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, अशी 3 पॉवर्स आहेत. पहिली आपण ही इथे डिस्कस केली. ठीक आहे, बेसिकली 3 पॉवर नाही, हे जे पॉईंट आहे ना, हा पार्लमेंट टू मेक अ लॉ ऑन अ स्टेट लिस्ट, हे आर्टिकल नंबर 249 मध्ये मेन्शन आहे आणि क्रिएशन ऑफ अ न्यू सर्व्हिसेस हे बेसिकली 312 आर्टिकल नंबर मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, हे 3 जे आहेत 1A, C अँड D इज नॉट अ आन्सर. फंडामेंटल ड्युटीज मध्ये कुठले कुठले पॉईंट मेन्शन आहे ते आपल्याला सांगायचे आहे. द आन्सर इज सेफगार्डिंग पब्लिक प्रॉपर्टी, येस. Protecting the sovereignty, unity, integrity of the nation, yes. And developing a scientific temperism and humanism, it is yes. ठीक है, all of the above are mentioned in the fundamental duties. Which of the following bill cannot be introduced first in the Rajya Sabha? कुठला bill introduce नाही करू शकत first in the Rajya Sabha? That is a money bill. ठीक है, why? आणि काय आहे मनी बिलचं आर्टिकल नंबर 110 अँड 117 च्या अकॉर्डिंग मनी बिल जे आहे ते कॅन ओनली इंट्रोड्यूस इन द लोकसभा, नॉट इन द राज्यसभा. आणि राज्यसभा जे आहे कॅन ओनली मेक अ रिकमेंडेशन विथ द लोकसभा, म्हणजे रिकमेंडेशन देऊ शकते. ठीक आहे, ते कॅन नॉट इंट्रोड्यूस द बिल. आणि लोकसभा जेव्हा म्हणजे काय राज्यसभाने काही रिकमेंडेशन दिली तर लोकसभा एक्सेप्ट पण करू शकते, रिजेक्ट पण करू शकते. ठीक आहे, बाकी केसमध्ये नाही आहे. हे एमर्जन्सी प्रोव्हिजन असो, प्रेसिडेंट इम्पीचमेंट असो की प्रेसिडेंट रूल आणायचं असेल. विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डेल्ट विथ द अपॉइंटमेंट ऑफ अटर्नी जनरल ऑफ इंडिया? कुठला आर्टिकल आहे अटर्नी जनरल ऑफ इंडिया? इझी क्वेश्चन आहे. आर्टिकल नंबर 76. आर्टिकल नंबर 72 बेसिकली रिलेटेड टू द पार्डनिंग पॉवर ऑफ अ प्रेसिडेंट. ठीक आहे, प्रेसिडेंटच्या पार्डनिंग पॉवर सोबत रिलेटेड आहे. आर्टिकल नंबर 74 इज रिलेटेड टू द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ठीक आहे, एडिंग एडिंग द प्रेसिडेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर 68 जे आहे इट्स नॉट द आन्सर. ठीक आहे, 68 तुम्ही एकदा स्वतः बघून घ्याल. विच ऑफ द फॉलोइंग वॉज द फर्स्ट टू इस्टॅब्लिश अ पंचायती राज इन्स्टिट्यूशन? कोणती स्टेट होती? इझी क्वेश्चन आहे. लक्ष्मीकांत मध्ये पण मेन्शन आहे. राजस्थान इज अ प्लेस. विच पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द पंचायत? कुठला पार्ट डील करतो? ठीक आहे, 9, 10, 11 आणि 9A. सो कॉन्स्टिट्यूशन मध्ये 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 च्या अकॉर्डिंग पंचायत हा प्रोव्हिजन ऍड केलं होतं. ते बेसिकली ऍड केलं होतं 9th मध्ये. ठीक आहे, 10 कशाशी डील करतो? 10 डील करतो शेड्यूल एरिया आणि ट्रायबल एरिया सोबत. ठीक आहे, 11 कशाशी डील करतो? 11 बेसिकली डील्स विथ द रिलेशनशिप बिटवीन युनियन अँड द स्टेट्स. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्टली मॅच? ठीक आहे, लँग्वेज 8 शेड्यूल मध्ये मेन्शन आहे. ओथ अँड अफर्मेशन मेन्शन इन द 2nd शेड्यूल. अलोकेशन ऑफ अ सीट इन द काउन्सिल ऑफ अ स्टेट 4th शेड्यूल. डिस्क्वालिफिकेशन ऑफ ऑन द ग्राउंड ऑफ अ डिफेक्शन 10th शेड्यूल. आन्सर इज बी. ओथ अँड अफर्मेशन आर मेन्शन इन द 3rd शेड्यूल, नॉट इन द 2nd शेड्यूल. एक मी सांगितलं होतं टीयर्स इन द ओल्ड PM असं एक फ्रेज मी तुम्हाला सांगितली होती याच्या आधी पण. ठीक आहे, तर त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला लक्षात असेल तर हे इझिली आपण हा क्वेश्चनला डील करू शकतो. ठीक आहे, हु वॉज अपॉइंटेड ॲज अ टेम्पररी प्रेसिडेंट ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली? इनिशियल मध्ये कोण अपॉइंट केले होते? कोण अपॉइंट झाले होते? ही वॉज नन अदर दॅन डॉक्टर सचिंद्रनाथ सिन्हा. ठीक आहे, राजेंद्र प्रसाद तर परमानंट प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट केले होते. ठीक आहे, टेम्पररी बेसिसवर यांना इलेक्ट केलं होतं. ठीक आहे, नंतर मग आहे 79 झालं ना. ओके, 79, 80 सिटिझनशिप बद्दल आपल्याला सांगायचं आहे. 1995चा ऍक्ट बद्दल. ठीक आहे, व्हॉट आर द वे ज्याच्याने आपला सिटिझनशिप लूज होतो? रेनिकेशन, टर्मिनेशन अँड डिप्रिवेशन. तिन्ही आन्सर करेक्ट आहे. ऑल ऑफ द अबोव इज द आन्सर. सी. The entry of a public health and sanitation is included in the constitution in which list? It is basically included in a state list. ठीक है, state list 7th schedule. ठीक है, एंट्री नंबर 6 मध्ये मेन्शन आहे. मॅच द प्लेयर्स करायचे आहे स्टेट आणि त्याचं फॉर्मेशनचं. तो गोवा फुल्ली स्टेटहुड 19 हे बघा याच्या समोर लिहिते 1987.
हरियाणा 1966, मेघालय 1972, सिक्कीम 1975. तर आता 2025 आहे. तुम्ही समजू शकता आपल्याला किती वर्ष झालेले आहेत. दॅट्स वाय सिक्कीम इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, सिक्कीमचं फॉर्मेशन डे. दॅट्स वाय मी हा क्वेश्चन विचारला आहे, कारण की आता 50 इयर्स झालेले आहेत फॉर्मेशन ऑफ सिक्कीम. तर आपल्याला बाकी स्टेटचे थोडा आन्सर म्हणजे आयडिया राहायला पाहिजे. आणि आपण PYQ करंट अफेअर बुकलेटमध्ये पण हे सिक्कीमवाला पॉईंट डिस्कस केलं होतं. ठीक आहे, सो डन. 50 इयर्स झाल्यामुळे असं जे असते 50 इयर, 25 इयर, 100 इयर झालं तर ते वाले टॉपिक जे आहे आपल्याला थोडं चांगल्याने करून घ्यायचं. हाऊ मेनी मेंबर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली साइन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इनिशियलमध्ये कोणी साइन, किती मेंबर्स होते तेव्हा? ठीक आहे. Which of the following fundamental right has been given to the Indian citizen only? Freedom of speech. Consider the following statement which refer to the secularism in India. Secularism means the state that has no recognition. बघा इथे इंडिया पण लिहिलाय ना, पॉइंट लक्षात ठेवा. No recognization religion of no recognized religion in the of a state. Treat all religion equal. Regulate the relation of man with the God. इंडियामधला सेक्युलरिझम कसा आहे? ऑप्शन नंबर 1 and 2 इज ओनली करेक्ट. ठीक आहे, इंडियाचं कुठला एक पर्टिक्युलर रिलिजन नाही आहे. ठीक आहे, त्याचबरोबर प्रत्येक रिलिजनला ते सेम ट्रीट करतात. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 1 and 2 इज करेक्ट. Who was the first woman to become a president of the Asiatic Society of Mumbai in its 101 year of history? Who was the person? Option number B. ठीक है, विस्पी बलापुरिया. ठीक है. 87. Which of the following इथे is not the part of a multidimensional poverty index? ठीक आहे, ज्याच्यावर खूप प्रश्न विचारतात. हा सर्वांनाच लक्षात असेल. मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोणा थ्रू दिले जाते? ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह OPHI. ठीक आहे, विथ UNDP. विथ UNDP ज्याच्यातून दिली जाते. 10 डायमेन्शन कव्हर केलं, 10 इंडिकेटर्स आहेत बेसिकली, 3 डायमेन्शन मध्ये कव्हर केलं जातं. हेल्थ, एज्युकेशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण जर इंटरनली सर्व पॉईंटला चांगल्याने बघितलं तर इंटरनेट कनेक्शन हा जो पॉईंट आहे तो डिस्कस केला जात नाही. विच कंट्री रँक हायेस्ट इन द ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025? आन्सर इज बँगलोर सिटी. ठीक आहे, बँगलुरू इज अ सिटी ज्याची रँक आलेली आहे ग्लोबल AI सिटी इंडेक्समध्ये टॉपवर. Which what is the monthly assistance provided by Maharashtra मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना? ठीक आहे, हावेवर हे इन्क्रीज करणार आहे असं पण न्यूज मध्ये चालू आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेट बर्ड ऑफ महाराष्ट्र? कुठली आहे स्टेट बर्ड महाराष्ट्राचं? सर्वांना माहिती पाहिजे. येलो फुटेड ग्रीन पिजन. ठीक आहे, याचा फोटो एकदा तुम्ही स्वतः चेक करून घ्याल. हु वॉज बीन अवॉर्डेड द साहित्य अकॅडमी पुरस्कार, युवा पुरस्कार फॉर हिंदी लँग्वेज? कोण पर्सन असोसिएटेड आहे? पार्वती तिर्की. ठीक आहे, हे जे बाकी पर्सन आहेत ते नाही आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर याला डिफरंट लँग्वेज मध्ये मिळालं आहे. पर्टिक्युलर इथे हिंदी बद्दल विचारलं आहे म्हणून हिंदी रिलेटेड नाही आहे, हिंदी रिलेटेड हे आहे. ठीक आहे. फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग प्लेयर बिकम द फर्स्ट एशियन बॉलर टू मेक अ 150 टिकेट टेस्ट विकेट इन सेना कंट्री? जसप्रीत बुमराह. ठीक आहे, सेना कंट्री म्हणजे माहिती आहे ना, सांगावं लागेल. साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. अ पायलट इनिशिएटिव्ह 90 वॉज इन न्यूज विथ रेफरन्स टू द फॉलोइंग, कन्सिडर द स्टेटमेंट. मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटनी लॉन्च केलं होतं. इट एम टू इक्विप द अडल्टसन एज गर्ल एज 16 to 18 विथ वोकेशनल ट्रेनिंग मेनली इन अ नॉन ट्रेडिशनल जॉब रोल. सो बोथ ऑफ द आन्सर आर करेक्ट. ठीक आहे, 90 इनिशिएटिव्ह बद्दल वाचलं असेल तर फारच छान, नसेल वाचलं तर आता या पॉईंटला कन्सिडर करून घ्या. गोल्डन प्राइज वॉज रिसेंटली न्यूज. ठीक आहे, ईशान चट्टोपाध्यायांनी रिसीव्ह केला 2025चा गोल्डन प्राइज
रिलेटेड टू द theoretical computer science. तो बोथ ऑफ द आन्सर आर करेक्ट. ठीक आहे, वाचलं असेल तर फारच छान, नसेल वाचलं तिथून घेऊन घ्यायचं. ठीक आहे, जिथून आपल्याला काही जेव्हा टेस्ट वगैरे सॉल्व्ह करता कुठून काही नवीन पॉईंट माहीत होत असेल तर त्याला कन्सिडर करून घ्यायचं. ठीक आहे, कधी कधी करंट अफेअर बुकलेटमध्ये मिस होऊन जाते, पण आता आपण जेव्हा टेस्ट वगैरे देतो त्या टाइमला ते पॉईंट कव्हर होऊन जातात. 22 January 2025 mark as a 10th year of a Sukanya Samriddhi Yojana. With reference to the Sukanya Samriddhi Yojana, consider the following point. The Sukanya Samriddhi Yojana was opened immediately after the birth of a girl child. The minimum deposit to 50 rupees असते, maximum 1.5 lakhs. आंसर काय आहे? बोथ ऑफ द आन्सर आर करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, जन्मापासून दॅट इज फ्रॉम बर्थ टिल 10 year पर्यंत आपण त्याचं अकाउंट जे आहे सुकन्या समृद्धी योजनाचं अकाउंट खोलू शकतो. ठीक आहे, मग इथे दिलं आहे एनटीटी लॉकर वॉज रिसेंटली सीन इन न्यूज. इट हॅज बीन डेव्हलप अंडर विच मिनिस्ट्री? तर एनटीटी लॉकर ऑब्वियसली समथिंग रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक्स, सो मिनिस्ट्री राहणार डेफिनेटली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री. नंतर आहे हा इव्हेंट कुठल्या लोकेशनमध्ये झाला होता? डेलेक्स इव्हेंट 2025. तर डेलेक्स इव्हेंट वॉज बेसिकली हेल्ड ॲट न्यू दिल्ली. ठीक आहे, कशाशी रिलेटेड आहे तो इव्हेंट? डिझास्टर रिस्पॉन्स अँड लॉ एन्फोर्समेंट एक्सरसाइज होती. ठीक आहे, न्यू दिल्लीमध्ये हेल्ड झाली होती. 98 विच ऑफ द फॉलोइंग गेम हॅज बिहार वॉन अ गोल्ड मेडल ॲट अ नॅशनल गेम्स फॉर फर्स्ट टाइम इन अ 25 year? कुठल्या गेममध्ये? वासू. ठीक आहे, लास्ट सेकंड. विथ रेफरन्स टू द टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स. ठीक आहे, कन्सिडर द फॉलोइंग सिस्टीम. आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे, बुकलेटमध्ये दिलेलं आहे मी. ठीक आहे, इट इज नन अदर, म्हणजे बोथ पॉइंट आर करेक्ट. अँटी मिसाईल सिस्टीम आहे, डेव्हलप केली होती युएसने. शँको आयलँड इज इन न्यूज कुठल्या ओशनमध्ये आहे? सॉरी, चांगलूस आयलँड. इट इज इन अ इंडियन ओशन. ठीक आहे, मालदीव्स आहे ना, मालदीवच्या जस्ट साऊथ मध्ये. डन. आय होप तुम्ही सर्व क्वेश्चन अटेम्प्ट केलं असेल चांगल्यानी, आणि किती स्कोर येते मला कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि ऑल द बेस्ट. सी यू सून इन द नेक्स्ट वन.